उतरलेली आहे. जाऊया मैदानात. एक बडा मुकाबला, कडा मुकाबला आणि नक्कीच क्वार्टर फायनलचा मुकाबला. प्लेचा इशारा. जाऊया मैदानात. पहिला चेंडू या ठिकाणी. हो हो, मागच्या वर्षीच्या विजेत्या संघाचा कॅप्टन सुशांत गायकवाड पहिल्या चेंडूची शिकार. गोलंदाज प्रज्योत तंबिरे. अप्रतिम पहिला चेंडू आणि नक्कीच जबरदस्त चेंडू. पहिल्या चेंडूवर विकेट. सनसनीखेज सुरुवात. प्रज्योत अंबिरे पहिला चेंडू विकेट आणि विकेट कोणाची तर समोरच्या संघाच्या संघनायकाची. कॅप्टन कर्णधाराचा आधार मात्र या ठिकाणी संपलेला आहे. आता फार मोठा हा मात्र धक्का. गेल्या वर्षीची विजेती टीम, चॅम्पियन टीम कशी सावरणार आहे या धक्क्यातून. संघनायकाचा आधार म्हणजे फार मोठा आधार असतो, आपल्याला माहिती आहे. जसं की एखाद्या कुटुंबाचा कर्ता पुरुष, त्याचा जेवढा आधार कुटुंबाला असतो ना, तसा संघनायकाचा आधार त्या संघाला असतो. नवीन बॅटर मैदानात कोण? ओंकार. आणि पुढचा चेंडू नोबॉल टाकलाय प्रज्योत अंबेरे. भीमर टाकलाय इथे. भूषण गोळे नॉनस्ट. प्रज्योत अंबेरे सुद्धा एक आयकॉन खेळाडू मात्र या ठिकाणी टीम फिल्डिंग साईडचा, अर्थात जयलन अर्नाळाचा. आणि पालघर एक्सप्रेस म्हणून प्रज्योत अंबेरीची ओळख आहे. राईट आर्म ओव्हर. हा मात्र स्विंगिंग थोडासा वाईट यॉर्क करायचा प्रयत्न. सुशांत गायकवाड, आपण इतक्यातच बोललो सुशांत गायकवाड बद्दल. हाफमधील दोन्ही सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी त्याने केली होती. मागच्या वर्षी सुद्धा कन्सिस्टन्सली तो सातत्यपूर्वक चांगलं योगदान आपल्या संघाला देत होता आणि स्वतःच्या बॅटिंग बॉलिंगच्या बळावर तो सामने फिरवत होता. आपण पाहिलं अगदी, आपण काही सामन्यात तर वन मॅन आर्मी म्हणून त्याला पाहिलं, परंतु तो आता बाद होतोय. आपल्या स्पर्धेत पहिलं 6 चेंडूवर 6 षटकार खेचायचं काम सुशांत गायकवाडने केलं होतं आणि तोच बॅट्समॅन आउट होतोय. दरम्यान मागच्या वर्षीच्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी भूषण गोळेला बघतोय. आयकॉन, साताऱ्याचा सितारा. दोन धावा या चेंडूवर परत आणि 4 टोटल होतोय. 1 गडी बाद. पहिलं षटक चाललंय. दरम्यान दोन्ही राखीव खेळाडू आमच्या समितीत. चंदू सरांचं पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत. सहा षटकाचा सामना. मागच्या वर्षीचा या संघाचा आयकॉन आणि मॅन ऑफ द मॅच फायनल सामन्याचा भूषण गोळे, ज्याला मात्र नक्कीच साताऱ्याचा वन मॅन शो म्हटलं जातं, एक जबरदस्त ऑलराऊंड म्हटलं जातं, असा खेळाडू या ठिकाणी त्रिफळाचीत होतोय. फार मोठी विकेट असलेली साताऱ्याचा सितारा भूषण गोळे या ठिकाणी क्लीन बोल्ड होतोय. फार मोठा धक्का, फार मोठा हादरा. पहिल्या हादऱ्यातून सावरतोय न सावरतोय तोच भूषण गोळे सारखा या ठिकाणी अजून मोठा विकेट, आयकॉनचा विकेट गेलाय. फार मोठी या ठिकाणी उपलब्धी अर्नाळा जयलन संघासाठी आणि नक्कीच फार मोठे आघात सहन करावे लागत आहे. बघा समोरच्या आयकॉननं, मिस्टर प्रज्योत अंबिरेनं, पालघर एक्सप्रेसनं काय कामगिरी केली आहे. एका आयकॉननं आपल्या पुरेपूर खेळ या ठिकाणी आपल्या संघासाठी करून दिलाय. पहिल्या षटकात कुठल्याही कॅप्टन या ठिकाणी अशी अपेक्षा केली नसेल. फार तर प्रज्योतकडून एखाद्या विकेटची अपेक्षा ठेवली असेल, परंतु
आपल्याकडे म्हणे आंधळा मागतो एक देव देतो दोन, तसं या ठिकाणी कॅप्टननं एका विकेटची अपेक्षा केली आणि प्रज्योतनं 2 विकेट दिल्या, त्याही फार मोठ्या विकेट. या दोघांच्या विकेट्स म्हणजे जवळजवळ अर्धा संघ होता. दरम्यान 2 बाद टोटल 4. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी, अगदी मस्त गोलंदाजी. अर्नाळा म्हटल्यानंतर वसई तालुक्याची टीम आहे. जयू इलन प्रशांत गरत ISPL खेळाडू आहे, त्याची ही टीम आहे. पुढचा चेंडू आणि पुढचा फलंदाज आपण बघतोय, स्ट्राईक बरोबर बघतोय तो मात्र या ठिकाणी मिस्टर राजू पाटे. प्रज्योत आंबेरे सुद्धा ISPL खेळलेला खेळाडू आपण बघतोय. फायनलचा सामना खेळलेला खेळाडू, ISPLचा उपविजेता संघाचा सदस्य आपण बघतोय प्रज्योत आंबेरे. 2 विकेट त्यानं घेतल्या पहिल्या षटकामध्ये. राजू पाटे आणि ओंकार उदावंतची जोडी मैदानात आहे. पहिलं षटक सनसनीखेज ठरलं, पहिलं षटक घातकी ठरलं, पहिलं षटक म्हणजे ड्रीम स्टार्ट ठरला तो अर्नाळा संघासाठी. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय अमित तांडेल. पुढील गोलंदाज असेल डाव्या हाताचा गोलंदाज आहे, अनुभव प्रचंड आहे. अर्नाळा एक्सप्रेस म्हणून अमित तांडेलला बघतो आपण आणि नक्कीच प्रचंड मोठं वलय याचं सुद्धा आहे कोकण क्रिकेटमध्ये. दुसरं षटक, स्ट्राईकवर फलंदाज यावेळेस मात्र या ठिकाणी ओंकार उदावंत. ओंकार अष्टपैलू खेळाडू आहे. लीगच्या सामन्यांमध्ये गटातील सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी त्यानं केली होती. उत्कृष्ट दर्जेदार असा मात्र हा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आहे. नॉकआउट राऊंड आहे. इथे सामना जिंकायला तुम्ही अंतिम 4 मध्ये पोहोचणार आहे, म्हणजे 41,000चं पारितोषिक फिक्स असणार आहे आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिट असणार आहे. पाच धावा 2 बाद. राजू पाटे स्ट्राईकवर. फुलर लाईनचा चेंडू मिड आपला ड्राईव्ह सरळ हातात फिल्डरला शोधत गेलाय आणि तिसरा धक्का बसलाय. क्षणभर विश्वास नाही बसलाय, काय घडतंय समजत नाहीये. परिस्थिती या ठिकाणी विपरीत आहे, प्रतिकूल आहे. जे पण काही करावं ते या ठिकाणी चुकीचंच ठरतंय अशी झालेली स्थिती आहे. बाद होतोय राजू पाटे. धक्का क्रमांक 3 बसतोय आणि तिथं मात्र 5 बाद 3 अवस्था. जयू अर्नाळा बघा सलग 3 वर्ष खेळत असलेली ही टीम आहे टाकळी ढोकेश्वर आणि सलग 3 वर्ष खेळत असताना या संघानं आपला दबदबा ठेवलाय. सलग 2 वर्ष खेळते ही टीम, माफ करा. मागच्या वर्षी फायनल खेळली, फायनल जिंकली. 2 वर्षी आलेली टीम, 2 वर्ष या स्पर्धेचा अनुभव असलेली टीम. मात्र जयू अर्नाळा याच वर्षी आली आणि म्हणतात ना कानामागून आली आणि तिखट झाली, तसा मात्र प्रयत्न या संघानं केलाय. या संघानं आपला दबदबा एक आगळा वेगळा असा या ठिकाणी दाखवलाय. नवीन बॅटर भूषण क्षीरसागर ड्राईव्ह 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 अडवला. आता मात्र या ठिकाणी संतोष शेठ नागावडे 11 टाकळी ढोकेश्वरला तारणार सावरणार कुणी आहे की नाही असं वाटायला लागले. जो कुणी येतोय निश्चितच मैदानात बाधून माघारे जातोय. इथे सुद्धा हा अगदी स्ट्रेट ड्राईव्ह म्हणूया आणि अगदी स्टेटिश लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दरम्यान गोलंदाजाच्या पाठीमागे चेंडू अडवला आणि माघारी दिला. त्यावेळेत मात्र फलंदाज भूषणनं एक धाव घ्यायचा विचार केला होता आणि तो विचार फारच निराशाजनक, तो विचार फारच घातकी ठरलाय आणि बाद होताना रनआउट स्वरूपात बाद होताना या ठिकाणी हा फलंदाज
भूषण क्षीरसागर. फार मोठा धक्का. अजून एक संतोष नागावडे संघाला. टाकळी रॉकेट शहर इन अ बिग ट्रबल. नाजूक निराशाजनक अवस्था. मागच्या वर्षीच्या चॅम्पियन टीमची ही अवस्था पाहता चाहत्यांच्या पत्रात निराशा. परंतु समय अभी भी बाकी आहे. इतक्यातच सगळं संपलं असं नाही. सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकताय. सुरुवात तुम्ही कधीही करू शकताय. सुरुवात मात्र या ठिकाणी तुम्ही करण्यासाठी निर्धार आवश्यक आहे. अजून एक चांगला चेंडू. दर्जेदार गोलंदाजी. वाजी वाजी. अमित तांडेल. काय गोलंदाजी आहे. प्रज्योत अंबेरे नंतर मात्र या ठिकाणी अमित तांडेल. वाव. दोन्ही गोलंदाजांनी समोरच्या बॅटिंग साइडचं कंबर्ड मोडलंय. टॉप ऑर्डर या ठिकाणी मोडीत काढलंय. मिड विकेट कडे चेंडू आहे. त्या बाजूला फिल्डर. चांगल्या दर्जाची फिल्डिंग पवन केनी. आजच्या दिवसाचं खास आकर्षक म्हणून त्याच्याकडे आपण बघतोय. आणखीन एक आयकॉन. मोठा स्टार. ऑल इंडिया आयकॉन. दोन षटक संपलेले. 2 षटकाचा खेळ संपला. 6 षटकाचा डाव आहे. आणि केविलवाणी अवस्था ती मात्र मागच्या वर्षीच्या विजेत्यांची आहे. बघूया क्वार्टर फायनल तसंच गटामधील काही सामन्यामध्ये सुद्धा या संघावरती काही आपण पाहिलं होतं की एक पराभवाची नामुष्की ओढवती का काय असं वाटलं होतं. परंतु तिथंही तो संघ सावरलाय. दरम्यान पुनश्च एकदा आपण बघतोय ज्यानं शेवट चेंडूवरती क्षेत्ररक्षण केलं होतं असा खेळाडू ऑल इंडिया आयकॉन मिस्टर पवन केने आता मात्र या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. डावखुरा फलंदाज. डावखुरा गोलंदाज. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू आहे. कोकण क्रिकेटचं वैभव आपल्याला बघायला मिळते पवन केनीच्या स्वरूपात. अर्नाळा जयू 11. जयू हे मात्र प्रशांत गरजच्या धाकट्या भावाचं नाव. मात्र जयू सध्या मात्र निश्चितच या जगात नाही आहे आणि त्याच्या नावे मात्र ही टीम चालवत असताना प्रशांत आहे. दरम्यान हा चांगला चेंडू ओंकार उदावंतसाठी. ओंकारला मात्र या ठिकाणी चारोखानी चीत केले. बीट केले. मिड विकेटकडे खेळायचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ हा चेंडू होता. डाव्या हाताचा पुन्हा एकदा हा चेंडू. अपरकट आणि डीप बॅकफूट पॉइंट. कव्हर एरिया फाडून चिरून बाउंड्री पार. हो प्रतिम एफर्ट लावला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. करण कॅप्टन करण उत्कृष्ट फिल्डिंगचा प्रयत्न तिथं. परंतु अंतिमता त्याला मात्र त्या ठिकाणी सफलता नाही मिळाली. एक आपण पाहिलं तर चौकार बघायला मिळाला जरूर फलंदाजाला. हा फटका आलाय ओंकार उदावंतच्या बॅटमधून. ओंकार उदावंत म्हटल्यानंतर नक्कीच एक भरोशाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे तो टीम टाकळी ढोकेश्वर संघाचा. बघा त्याच्याकडून अपेक्षा असेल तो मात्र नक्कीच या ठिकाणी संकटमोचक म्हणून बनून धावून येऊ शकतो संघाकरता. आणि पुढे इथे मात्र हा चेंडू हा स्लाइस करायचा प्रयत्न. तेंडुलकर स्पेशल शॉट बॅकफूट पॉइंट एरिया. 2 धावा डिक्लेअर. धावसंख्येत बदल. 13 धावा 4 गडी बाद 2.4 षटकानंतर. याआधी सुद्धा ओंकार उदावंतनं अनेक सामन्यामध्ये गटातील सामन्यामध्ये संघाला तारायचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा तो पूर्ण करू शकतो. क्षमता आहे. ताकद त्याच्याकडे आहे. मात्र पवन केनी पवन नाही कुठलीच मोकळी देत नाही कुठलीच संधी देत. पवन इज A1 साबित करतोय स्वतःला. आकाश बनपट्टेंचं स्वागत करूया. आपल्या या स्पर्धेच्या फार मोठे चाहते आहेत. सुहास चव्हाण सुद्धा मोडनेमटी क्रिकेटचे कॅप्टन. जाधववाडीचे विनोद जाधव चांगले स्टार खेळाडू आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी नक्की आवर्जून उपस्थित असतात. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. युवा नेत्यांचं स्वागत करू
अभिषेक भैया नेते वेलकम. चौथं बक्षीस दिलेलं आहे त्यांनीच आणि त्याच बक्षिसासाठी मैदानात लढाई सुरू आहे. क्या बात आहे. बक्षिसासाठी लढाई इथे आहे आणि बक्षीस दाते सुद्धा इथे आहेत. 14-4. जो पराभूत होणार आहे तो या ठिकाणी नक्कीच थांबणार आहे. हो, आर्यानी शौर्याची जोडी सुद्धा आलेली आहे. आता आर्यानी शौर्य म्हटल्यानंतर या ठिकाणी नेत्यांचे चिरंजीव अभिषेक भैयांचे चिरंजीव आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे पारितोषिक त्यांनी इथं दिलंय. हवे चेंडू पुन्हा पवनकेनी येतो इथं. मिड विकेट क्षेत्रात चेंडू होता. धावसंख्या 1 न वाढेल. 15-4 बाद. तर आपल्या केसीसी चषक 2025च्या वतीने चिरंजीव आर्य चिरंजीव शौर्याला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया. ओ हो, काय चेंडू आहे. प्रज्योत अंबिरे. ISPL आपण का खेळलो होतो. ISPL मध्ये आपण फायनल सामन्यापर्यंत आपल्या टीमला कसं नेलं होतं आणि असंच नेलं नव्हतं तर क्षमतावान असा मी आणि माझा संघ होता. फायनल खेळलो. फायनल ISPLचा खेळून उपविजेता ठरलो. ते याच साऱ्या गुणांमुळे, याच साऱ्या कर्तृत्वामुळे, याच साऱ्या क्वालिटीजमुळे त्या ठिकाणी ते मी घडवू शकलो, करू शकलो असं मात्र इथे येऊन सांगतोय. व्हॉट अ बॉलिंग. विकेट नंबर प्रज्योत आंबिरेसाठी या ठिकाणी आलेले टोटल 3री. पहिल्या षटकात मोठे अडसर त्याने दूर केले. कॅप्टन सुशांतला आउट केलं. त्याच्यानंतर संघाचा आयकॉन साताऱ्याचा सितारा भूषण गोळेलाही त्या ठिकाणी नाही काय करू दिलं. मागच्या वर्षी भले तुम्ही मॅन ऑफ द मॅच असाल फायनलचे, परंतु या ठिकाणी मी आलोय आणि मी मात्र तुम्हाला निश्चित माझ्या विरुद्ध, माझ्या संघाविरुद्ध नाही खेळू देणार. टणकावून सांगितलं. विकेट दोन्ही घेतल्या. परंतु या ठिकाणी गडगडलेला डाव. नय्या किनारेला कोण आणणार आहे. नय्या मात्र या ठिकाणी डुबायला लागलेली आहे. केवळ आणि केवळ 15 धावांवरती 5 बाद अशी परिस्थिती टाकळी ढोकेश्वर संघाची आपण प्रथमच बघतोय. इट्स हॅपन फर्स्ट टाइम. मागच्या वर्षीच्या चॅम्पियनची स्थिती बघूया कोण बाहेर काढेल. संकटमोचक. माय गॉड, काही कळायच्यात स्टंपवर चेंडू गेलाय आणि 6वा फलंदाज माघारी चाललाय. एसट्या उद्ध्वस्त. आमच्या सोलापूरच्या नक्कीच हिंदी कमेंटेटरचं एक वाक्य असतं या ठिकाणी, एक काहीसं एक टॉप वर्डिंग असतं ते निश्चित असं. बल्लेबाज ने पीछे मुड़कर देखा तो पता चला की घर पे बुलडोजर चल चुका है. एसट्या उद्ध्वस्त. दांडी गोल. चेंडू आता पॉवरफुल आणि 6व्या विकेटचा फिल. भाई प्रज्योत अंबिरे, आपने यहाँ पे जीते हैं सभी के दिल. फेफड़े यात्रे और साथ में जीते हैं सभी के दिल. प्रज्योत अंबिरे, क्या बात आहे. चर्चा करावी तेवढी कमी. त्याने मात्र नक्कीच आपला विध्वंसक गोलंदाजीचा नमुना एक सादर केला. हा तर टेलर आहे म्हणत असेल प्रज्योत. पिक्चर अभी बाकी आहे. हो हो. दरम्यान मला वाटतं महेंद्र पेटकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. स्वागत करूया. वेलकम. आता नवीन बॅटर मैदानात अमोल. अमोल अल्लाट गट साखळीतील सामन्यात यानं संघाला सावरले बऱ्यापैकी बरं का. चांगल्या लक्षात राहतील अशा खेळलेले बॅटिंग मध्ये. हो 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 हो. अपील मला वाटतं या ठिकाणी चेंडू पायावर आदळला, परंतु इकडे आपल्याकडे LBW नाही आहे आणि हार्ड ड्राईव्ह करायचा प्रयत्न या ठिकाणी. स्टॅटिश लॉंगॉपला 1 धाव केवळ मिळेल आहे आणि चांगली गोलंदाजी पुनश्च या ठिकाणी प्रज्योत अंबिरेची. अमोलला परत एकदा आपण स्ट्राईकवर बघणार आहे. मात्र 17 वरती 6. चौथं षटक. शेवट चेंडू.
आणि प्रज्योत आंबेरीची काय बॉलिंग या ठिकाणी जबरदस्त विश्लेषण पाहूया बघा. 2 षटकं टाकली त्यामध्ये मेडन नाही टाकता आलं. 6 रन खर्च केले आणि 4 विकेट. आपल्या स्पर्धेतील बेस्ट बॉलिंग फिगर्स पैकी ही एक गोलंदाजी बॉलिंग फिगर आहे. आणि जाऊया 5व्या आणि पुढील षटकाकडे. तर गोलंदाजीला या ठिकाणी येत आहेत आपल्या कोट्याचं षटक पुढील घेऊन अमित तांडेल. पहिल्या षटकात यांनी सुद्धा 2 विकेट घेऊन कहर बरसला मैदानात. बघूया 12 चेंडूमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त धावा लावूया असा प्रयत्न असेल. स्वीपचा प्रयत्न होता, पूलचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 न वाढेल. 18 6 गडी बाद 18. फारच नाजूक अवस्था. पहिला क्वार्टर फायनल. पहिल्या डावामध्ये या ठिकाणी प्रचंड कंट्रोल राहिला वसईच्या अर्नाळा संघाचा. नाही आणखी पुनश्च आपण बघतोय की या ठिकाणी ही गोलंदाजी आणि गोलंदाज कुठल्याही प्रकारे दयामाया फलंदाजावरती दाखवायचा प्रयत्न नाही या ठिकाणी. आम्ही तांडेल पुनश्च कंटिन्यू. निश्चित हा मात्र स्विंगिंग यॉर्क करायचा प्रयत्न. हलकासा लेग कटर आणि चेंडू स्टंप बॅटवर आला. ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरकडे. जिग्नेशचे या ठिकाणी चांगली फिल्डिंग. यस, अंतिम 4 मध्ये पोहोचणार म्हणजेच सेमी फायनल. याच्यातील विजेता संघ ओहो लेग स्टिकवर टप्पा. मिचेल जॉन्सन हा चेंडू टाकावा असा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा लेग कट करायचा प्रयत्न होता मात्र किंचित शॉट राहिला आणि या चेंडूला पुल केला, हुक केला. फाईन लेग क्षेत्रातून मात्र षटकारासाठी गेला. या डावाचा पहिला षटकार आला. ओहो, तर आपल्या स्पर्धेचा मात्र पहिला षटकार या अर्नाळा संघाविरुद्धच आपण बघितलं की मयूर तळेकरनं मारलेला होता. पहिला सामना करकंब वर्सेस आपण पाहिला होता अर्नाळा जयू 11. डेड बॉल इशारा आहे. 25 टोटल, 6 बाद. 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. हलकीशी निराशा मात्र बॅटर्सच्या बाजून झाली आहे. कुठेतरी कमजोर शॉट्स ऑफर केले, काहीतरी चुका केल्या आणि त्या नडल्या. बघा इथं परत एकदा बेल्स उडाली आहे आणि बेल्स मात्र नक्कीच सांगून गेले की अजून एक फलंदाज क्लीन बॉल झालाय. या डावात क्लीन बॉल होणारा आणखीन एक फलंदाज असावा. मला वाटतं 3रा फलंदाज क्लीन बॉल होतोय. तर 25-7 बाद. काय अवस्था आहे. क्रिकेट आणि शेताच खेळ आहे बघा. अर्नाळा संघानं पहिल्या 2 गोलंदाजांच या ठिकाणी नक्कीच टॉप ऑर्डरला पुरतं निस्तनाबूत केलं. शरणागती पत्करायला लावली, गुडघे टेकायला लावले. खास करून आपण पाहतो जेव्हा जेव्हा सुशांत गायकवाड बाद होतो तेव्हा तेव्हा ही टीम जी आहे अर्नाळा टीम ती कोलॅप्स होते. असं बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळालंय. जेव्हा जेव्हा मिस्टर सुशांत गायकवाड खेळतो तेव्हा तेव्हा या टीमनं चांगल्या आणि अगदीच फसलेल्या सामन्यांमध्ये सुद्धा पाची मारलेली आहे. पाठीमागं असलेल्या लहान मुलांना विनंती आहे, आपण मैदानात खेळू नका, कृपया बाजूला या. अनिल चव्हाण साहेबांचं स्वागत करूया. AC रोड लाईन्स आपले अर्थसहाय्यदाते, आपलं स्वागत आहे. हा चेंडू 5व्या षटकाचा. 5व्या षटकाचा शेवट चेंडू. अंतिम चेंडूवरती सुद्धा धाव नाही. डॉट बॉल. 5 षटकं संपली. 25-7 बाद 25. अखेरचं षटक तेवढं बाकी आहे. क्वार्टर फायनलचा लढा आहे. 6 षटकामध्ये नाही म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी किमान 10च्या सरासरीने 60+ लावाव्या लागणार होत्या धावा. एक टार्गेट म्हटलं तर 65-60-65च्या आसपास देणं एक फायटिंग टोटल मानलं गेलं असतं. परंतु
परंतु या ठिकाणी आपण बघतोय केवळ 25 धावा 5 षटकात. 5च्या सरासरीने चाललेली अवरेज आहे. विघ्नेश येतोय गोलंदाज. जिग्नेश आणि विघ्नेश दोघे समोरच्या फलंदाजांना त्यांच्यासमोर विघ्न आणण्यामध्ये माहिर आहेत. तर जिग्नेश येतोय, विघ्नेश येतोय आणि बघूया विघ्नेश विघ्न आणण्यामध्ये माहिर आहे फलंदाजासाठी. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून विघ्नेश ओळख आहे. हा हार्दिक पांड्या, सूर्य यादव शॉट. बहुत असं वाटलं अरसा हो गया इस तरह का शॉट देखे हुए. बघा एक सूर्य यादव शॉट, आत्ता एक सूर्य यादव शॉट आणि या शॉटनं धावा दिल्या. धाव संख्येत 4 न बदल 29 झाला. 7 बाद 29, 5 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक 29 धावा. शेवटच्या षटकात हाणामारीची गरज राहील. हो, या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा फसवलंय. चेंज ऑफ पेस, रंग लाया. ये भी आपने देखा की डॉट बॉल गया. बरेचसे डॉट बॉल या सामन्यामध्ये पाहिले. डॉट बॉल आपण आपल्या स्पर्धेमध्ये खूप कमी पाहिलेले आहे. एका सामन्यात जास्त डॉट बॉल जायची मला वाटतं ही पहिली वेळ असावी. रेकॉर्ड घडत असतात, रेकॉर्ड मोडत असतात, रेकॉर्ड काही दिवस टिकत असतात. अर्नाळा संघाचा मात्र प्रशांत घरत कॅप्टन खुश असेल. हत्ता बसलाय. अमोलचा हा फटका हवेत. 2 क्षेत्ररक्षक तिथं आणि मला वाटतं प्रशांत स्वतः होता तिथं. विघ्नेश गोलंदाज आणि कॅप्टन स्वतःचे त्या ठिकाणी. पण कॅच सुटलाय. फलंदाजाला मिळालेल्या 2 धावा. धावसंख्या 31, 7 बाद. हे बघा अजून खेळताय पाठीमागच्या मुलांना विनंती आहे. मुली आणि मुलं आहेत का? हे बघा बारख्यांनो, आता तुम्ही मैदानाच्या आत येऊ नका बरं का. हा लास्ट तुम्हाला मात्र इशारा असेल. याच्यानंतर मात्र आमचे स्वयंसेवक तिकडे येतील. आपण आता येऊ नका मैदानात. धन्यवाद. हो ओव्हर द नाही, डाऊन द लेग स्टिक, डाऊन द लेग वाईड. 32 धावा 7 बाद. अर्नाळा संघानं मात्र या ठिकाणी प्रचंड एक दबदबा ठेवला आपला. गट साखळीमधील सामन्यात ज्या पद्धतीनं त्या संघानं वाटचाल केली किंवा त्याच्यापेक्षा 10 पटीनं पुढच्या लेवलची वाटचाल या स्पर्धेमधील त्यांचं प्रदर्शन, त्यांचा परफॉर्मन्स राहिलेला आहे. हा चेंडू असेल, आणखी एक डॉट बॉल असेल. एकूणच प्रत्येक गोलंदाज नडला या ठिकाणी टीम टाकळी ढोकेश्वरच्या बॅटिंग लाईनअपला. क्वार्टर फायनलचा एक वेगळा प्रेशर तरी या संघाने घेतला नसावा समजत नाही. मात्र मिड विकेट लॉंग ऑन, बिग हिट अँड 6. अमोलच्या बॅटमधून नक्की शेवट गोल झालाय. धावसंख्या 38 पर्यंत पोहोचली आहे. 7 बाद 38. 6 षटकानंतर टोटल स्कोर आहे. 39 धावाचं लक्ष जरूर दिलंय. 36 चेंडू 39. या 36 चेंडू आणि 38 धावाचा कसा बचाव टीम टाकळी डोकेशेट करेल दुसऱ्या डावात समजेल आपल्याला. म्हणून तो अनेक ISPL खेळाडूंचा भरणा असलेल्या जय अर्नाळा तालुका वसई या संघाला आपण बघणार आहे की 29 धावाचा रनचेस कसं करतील. तर टीम मागच्या वर्षीचे चॅम्पियन टाकळी डोकेश्वर संतोष शेठ नागावडे कसं रोखतील हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. मजा येईल. लो स्कोर सामना आहे, परंतु लो स्कोर सामन्यामध्ये सुद्धा एक वेगळी मजा असते. पाहूया आपल्या स्पर्धेसाठी मात्र पंच पॅनल म्हणून काम बघता आहेत आणि ते निश्चितच मिस्टर PK सर. हो PK सर, स्लोली. अजून 2 दिवस तुमची गरज आहे मला. इतक्यातच तुमचं काम संपलेलं नाही. यस, आजच जायबंदी होऊ नका. तर आपल्याला शुभेच्छा. 36 चेंडू 39 समीकरण आहे. आणि तर चर्चा चालली होती PK सर असतील, स्वप्नील असतील,
स्वप्नील इंगळे चांगली कामगिरी दोघांनी केलेली आहे. कर्नाटकात येणाऱ्या एक 8-10 दिवसानंतरच्या मोठ्या अगदी KPL सारख्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून ते काम करताना आपल्याला दिसणार आहे. अगदी ISPL लेवलची कर्नाटक प्रीमियर लीग आहे, KPL आहे. आम्ही सुद्धा तिथे असू, जितेंद्र लोंढे सर असतील तर जबरदस्त कामगिरी. फेकी गोलंदाजाचे कर्दन काळ म्हणून आपण मिस्टर PK ना बघत असतो. लखन गावडे आपण स्टेजकडे या. लखन गावडे 8:45ची वेळ या ठिकाणी झालेले पहा. चला पुढील सामन्याकडे आपल्याला जायचंय आणि जसा पुढचा डाव चालू होतोय तसं मात्र या ठिकाणी आवाजात बदल होतोय. निश्चितच इंडिया टेनिस क्रिकेटचा नावाजलेला आवाज आपल्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गुंजतोय, गाजतोय आणि आपल्या कानापर्यंत पोहोचतोय. अतिशय स्वच्छ, सुंदर आणि मवाळ असा आवाज या ठिकाणी पुढील डावाचं चित्र आपल्यासमोर मांडतील. जाऊया चंदू शेटे सरांकडे. नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. करकम क्रिकेट क्लब करकम आयोजित असणारी सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा करकम नाईट. क्वार्टर फायनल नंबर 1 सुरू आहे. ग्रामीण गट आहे. 2 आयकॉन जोडीला पाहायला मिळत आहेत. भूषण गोळे आणि राजू पाटे एका बाजूला पाहायला मिळतील आपल्याला. ते म्हणजे टीम संतोष शेठ नागवडे टाकळी डोकेश्वर या टीमसाठी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव जे कल्याणवरून नगरच्या दिशेने जाणारा हायवे लागतो. या हायवेवर एक महत्त्वाचं गाव लागतं. त्या गावाचं नाव टाकळी डोकेश्वर आणि त्याच गावची टीम या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला अगदी मुंबईपासून पालघरच्या दिशेने ज्या वेळेला आपण जातो ना त्यावेळेला मात्र वसई तालुक्यातील समुद्र किनाऱ्याच्या लगतच एक अर्नाळा नावाचा किल्ला आहे. ज्या किल्ल्याला एक मोठा इतिहास आहे आणि त्याच किल्ला आणि किल्ल्याच्या भोवती असणारं गाव, गावाचं नाव अर्नाळा, जे मात्र या ठिकाणी अर्नाळा टीम दाखल झाली आहे. गावचा स्टार मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत. तर गोलंदाजीसाठी राजधानी सातारा एक्सप्रेस भूषण गोळे. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा कट होतोय. जरी 39 आहे तरी देखील फाईट होऊ शकते कारण गतवर्षीचे विजेते आहेत टाकळी डोकेश्वर टीम. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. सगळ्यांना उत्कंठा या स्पर्धेची. कोण कोण आजच्या रात्रीत खूप सारं क्रिकेट आहे. रात्रभर क्रिकेट पाहिजे क्रिकेट रसिको. यावेळेला फुल टॉस गॅप मध्ये खेळलाय. कव्हर्सला पाठवला प्रशांत घरत यांच्या बॅट मधून. बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. फटका येताना पाहायला मिळतो. या ठिकाणी 4 धावांचा. थोडंसं पुढे आले, बॉलला फुल टॉस केलं आणि बॉलला कव्हरच्या क्षेत्रात पाठवलं. 4 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. डॉट बॉलने सुरुवात झाली, त्यानंतर आलाय चौकार. स्ट्राईकवर पुन्हा एकदा प्रशांत घरत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, लेट कट करतायत. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न. बॅकअप चांगलं होतं भूषण यांचं. प्रशांत घरत जर पाहिलं तर गेल्याच महिन्यामध्ये दिल्लीला जी टुर्नामेंट झाली, दिल्ली सुपर सिरीज,
याचे बेस्ट बॅटरच्या पुरस्काराचे मानकरी होते. ISPL सारखी स्पर्धा ते खेळलेले आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, देवगडला घेतलेली मोटरसायकल म्हणा, सातत्याने चर्चेत आहेत. तर भूषण देखील काही कमी नाही आहेत. लेदर बॉल तर चांगले खेळतातच, परंतु त्याच्या जोडीला टेनिस बॉल क्रिकेटसुद्धा ISPL खेळलेले आहेत भूषण गोळे हे सुद्धा. आणि गतवर्षी मॉर्टर ट्रॉफी फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅचला, अशी स्पर्धा की फायनलच्या एका मॅचला मॅन ऑफ द मॅचला स्कूटर होती आणि ती भूषण यांनी मिळवली होती. कमी गतीचा बॉल, व्हेरिएशन, खूप चांगला बॉल. विघ्नेश साखळतोडे यावर्षी रबर क्रिकेट कार्निवल मध्ये विघ्नेशने केलेली बॅटिंग आजही आठवते. विघ्नेश हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. भूषण सांगतायत मी देखील काही कमी नाहीये. हळूवार पद्धतीने बॉलला टाकलं, बॉलला कट केलं आणि पाठवलं यष्टीरक्षकांच्या दिशेने. 5 चेंडूमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. कमी धावसंख्येमध्ये देखील आम्ही फाईट करणार. आम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यातून इकडे का आलोय आणि सोबतीला 2 आयकॉन घेऊन सुद्धा आलोय ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आयकॉन म्हणून प्रज्योत अंबेरे आणि पवन केने यांनीही चांगलंच प्रभावित केलं. हा बॉल फुल टॉस केला, त्याला मनगटी फटका अगदी सीमारेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत आणि जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पहिली ओव्हर संपल्यानंतर 7 धावा धावफलकावर. 6 ओव्हरची मॅच आहे. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 32. 5 ओव्हरमध्ये 32 करायचे आहेत. तसं पाहिलं तर सोपं आहे, परंतु विकेट घेतल्या तर अवघड सुद्धा होऊ शकतं. विकेट आणि डॉट बॉल टाकावे लागतील. गोलंदाजीमध्ये बदलाव केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत ओमकार उदावंत. ओमकार उदावंत येत आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन आयडॉल म्हणून देखील मागणी असणारा हा पारनेर तालुक्यातील खेळाडू आहेत ओमकार उदावंत. राजू पाटे आयकॉन म्हणून टीममध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. आज किंवा कित्येक वर्ष आपण या मैदानात मॅचेस पाहतोय. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर फटका फसलाय खरा, परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि ओमकार उदावंत बॉलिंगला आले खरे आणि आल्या आल्या मात्र त्यांनी विकेटही घेतली आहे. मोठी विकेट आली आहे. प्रशांत घरत आउट होत आहेत. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. प्रशांत घरत यांची महत्वाची विकेट या ठिकाणी आली आहे. लक्ष मोठं नाहीये, परंतु विकेट आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि विकेट येताना पाहायला मिळते प्रशांत घरत यांची आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत ज्या नावाची चर्चा भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी आणि गाव गोरसई मैदानाच्या आतमध्ये पवन केने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते ज्यावेळेला पवन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात, अगदी सेल्फी काढण्यासाठी सुद्धा. तेच पवन केने मैदानाच्या आतमध्ये. समोर देखील तेवढाच तगडा संघ आहे. पाहूया गोरसई गावासाठी ग्रामीण क्रिकेटमधील महाराष्ट्रातील आघाडीच्या संघामध्ये गोरसईचं नाव घेतलं जातं. त्याचबरोबर विविध व्यावसायिक संघांचं प्रतिनिधित्व करतायत. पुण्याच्या डिंगडॉंगने देखील त्यांची दखल घेतली. सिल्वर स्टार म्हणा, त्याचबरोबर विविध संघांमध्ये देखील खेळताना पाहायला मिळालेत. आज पाहूयात काय कामगिरी करतील, परंतु ओमकार उदावंत तरी कुठे कमी आहेत. पहिल्याच बॉलवर पट्ट्याने विकेट घेतली आहे. पडद्याच्या पाठीमागे 2 प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आपण पडद्याच्या मागे उभं राहायचंय. यस प्लीज. हो चांगला बॉल पाहिला मिळाला. पवन केने काही कळायला मार्ग नाहीये. वा ओमकार उदावंत. माझ्या टीमची धावसंख्या कमी झाली आहे, परंतु या कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मला फाईट करायचं हे स्वतःला सांगतायत आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः मनातून हारत नाही तोपर्यंत तुमची हार सुद्धा होत नाही. स्वतःला सातत्याने सांगा ही मॅच ऑन आहे आणि आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. ओमकार उदावंत ते प्रयत्न करतायत. समोर देखील तेवढाच तगडा संघ आहे. पहिल्यांदाच या विभागामध्ये अर्नाळ्याचा संघ पालघर जिल्ह्यातून आणि वसई तालुक्यातून. अर्नाळा या गावची टीम मात्र एवढ्या लांब पंढरपूर परिसरामध्ये आणि करकम या महत्वाच्या गावामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. समोर ओमकार उदावंत. यावेळेला कडक बॉल मात्र सीमारेषा पार करताना पाहायला मिळतोय. एवन पवनच्या बॅट मधून कडक फटका. 4.
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. उगाच कुणाचं नाव लौकिक होत नाही, त्यासाठी प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. तुम्ही काल काय खेळलात याच्यावर मॅच जिंकली जाणार नाहीये, तुम्ही आज काय खेळताय याच्यावर मॅच जिंकली जाणार आहे. त्यामुळे कितीही मोठा खेळाडू असू देत, मैदानात गेल्यानंतर त्याला बॅटिंग त्याला बॉलिंग ही करावीच लागते. धावसंख्या झाली आहे 11. पवन केने, ओमकार देखील प्रभावित करतायत, चांगली बॉलिंग करतायत. फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. हो, एक संधी होती तिकडे, परंतु एक धाव घेतली गेली आहे. दुसरीचाही प्रयत्न होतोय. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. 2 घेतल्या. तिसरीचा कॉल मात्र या ठिकाणी दिलाय खरा आणि 3 धावा पूर्ण सुद्धा केल्या गेल्या. कमी धावसंख्येमध्ये देखील टाकळी डोकेश्वर टीम, संतोष शेठ नागवडे अँड कंपनी फाईट करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे आता 14 वर गेली आहे. ओमकार उदावंत, पवनच्या त्या चौकाराने थोडासा दबाव हटवला देखील आहे, परंतु मजा येणार आहे. यानंतर विठ्ठल चव्हाण विरुद्ध बबलू पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. आजच्या रात्री हा एक हाफ पाहायला मिळेल. आज मात्र ग्रामीण गटाची आणखी एक सेमी पाहायला मिळणार आहे. आणखी त्याचबरोबर ओपन गटाच्या क्वार्टर्स देखील पाहायला मिळणार आहेत आणि ग्रामीणची देखील क्वार्टर. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, जागा बनवली विघ्नेशने आणि बॉलला मात्र पाठवलंय लांब 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 लांब. षटकार, जा शोधून आणा बॉल. यस यस, या षटकाराने दबावाला आणखी हटवलंय विघ्नेशने. विघ्नेश साखळ तोडेने मात्र या ठिकाणी पॉवर प्ले मात्र तोडलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अर्नाळा गावामध्ये याची चर्चा असते. अर्नाळा गावाचं नाव जरी आलं ना तरी आम्हाला जयूची आठवण येते. त्याची बॅटिंग, त्याची थायफाय करण्याची पद्धत. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना जर पाहिलं तर संपूर्ण वसई परिसर म्हणा किंवा गेल्या वर्षी वायकट्टा सुद्धा गाजवली ना, तर जयू खूप साऱ्या आठवणी देखील आहेत. परंतु आज अर्नाळा गाव त्या आठवणी घेऊन जयूच्या नावाने पंढरपूरमध्ये. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. ओमकार देखील सातत्याने टप्पा बदलताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ते म्हणजे 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 21. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 18 आणि बॉल बाकी आहे 24. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचंय. पुढच्या दोन्ही टीम माझ्या मते हरळवाडी मोहोळ आणि हडपसर, बबलू पाटील विरुद्ध विठ्ठल चव्हाण असा सामना यानंतर पाहायला मिळणार आहे आपल्याला. tenniscricket.in वर आज देखील मात्र प्रेक्षकांची गर्दी. क्रिकेट रसिको, आपल्या माहितीसाठी आज रात्रभर क्रिकेट आहे. एक अख्खा हाफ होणार आहे, क्वार्टर फायनल्स होणार आहेत. ही पहिली क्वार्टर आहे, अजून 3 क्वार्टर फायनल होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर जर पाहिलं तर अजून हाफच्या सुद्धा काही मॅचेस होणार आहेत आणि प्रेक्षकांसाठी ठराविक वेळेनंतर हाफ तर सुरूच राहील आणि मध्ये मध्ये एक क्वार्टर फायनल सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे आपली उत्कंठा वाढणार आहे. रिवर्स खेळायला गेले, परंतु भूषण यांच्या विरुद्ध ते काही सोपं नाहीये. वेगात बॉल टाकला, 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेटिंगला होते, ओव्हरथ्रो झाला आणि तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. महाराष्ट्रात लेग बायच्या स्वरूपातील या धावा. महाराष्ट्रात आयकॉन म्हणून प्रचंड मागणी असणाऱ्या खेळाडूंपैकी एक महत्त्वाचं नाव भूषण गोळे. गेल्या वर्षी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. तर दुसऱ्या बाजूला पवन केने, याही नावाला खूप मोठं वलय आहे. विघ्नेश स्वतःला सिद्ध करतात एका बाजूला. यावेळेला हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे, कारण ही फक्त आता काही षटकाराची मॅच नाही आहे. अशा प्रकारे धावा घेतला तरी मॅच बनवू शकते, हा विश्वास इकडे पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिला तर 24 वर गेलेला आहे पवन केने. पॉवर हिटिंगसाठी ओळखले जातात. यावेळेला पवन केने, आसमानी टोला, बॉलला मात्र फेकून दिलं जातंय लांब लचक. प्रेक्षकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू गेलाय पवन यांच्या बॅटमधून. सिक्सर. पवन केने पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेत, करकम या गावामध्ये दाखल झालेत आणि इकडेही त्यांच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. समोर भूषण आहेत. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला आणि त्याच्यानंतर लांब लचक पाठवलाय पवन यांनी. ओ, यावेळेला मात्र अँगल बदलला बॉलने. पवन
वेटिंगमध्ये तर होते मोठ्या फटक्याच्या, परंतु भूषण यांच्याकडे चतुराई आहे, वैविध्य आहे. कधी कमी गतीने, कधी जास्त गतीने, कधी आउट कटर, कधी इन कटर, कधी स्लोवर वन, ही ब्रह्मास्त्र आहेत त्यांच्याकडे सुद्धा. मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व ते करतात. दोन मोठ्या खेळाडूंमधील लढाई सध्या आपण पाहतोय केसीसी मध्ये. यावेळेला पवन केने, मला वाटतं बॉल परत येणार नाही. करकम पोलीस स्टेशन मध्ये केस करावी लागेल कदाचित. लांब लचक षटकार. काय स्ट्रोक खेळलाय करकमकर. षटकार आणि बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. परंतु भूषण कमबॅक करणं जाणतात. मॅच जवळपास आता संपली आहे. 3 धावांची आवश्यकता मात्र या ठिकाणी आहे. भूषण यांची वैविध्यता या ठिकाणी पाहायला मिळते खरी, आणि एक चांगली लढत दोघांमध्ये आपण पाहतोय. यावेळेला रिव्हर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर नाही, तिकडे डिक्लेअर झोन मध्ये गेलाय बॉल. 2 एक वेगळा स्ट्रोक खेळला, आणि आता जर पाहिलं तर केवळ एका धावेची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 3 ओव्हर बाकी आहेत आणि फक्त एका धावेची आवश्यकता सेमीफायनल मध्ये जयू 11 अर्नाळा या टीमला जाण्यासाठी. केवळ एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर जयू 11 अर्नाळा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, आणि ही स्ट्रोक नाही तर विजयाची मोहर होती, आणि या मॅचला जिंकलंय आणि सेमीफायनल मध्ये जाणारी पहिली टीम ठरली आहे जयू 11 अर्नाळा. तालुका वसई, जिल्हा पालघर हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन. परंतु टाकळी ढोकेश्वर, आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात, आपलं देखील विशेष कौतुक. हरकत नाही टाकळी ढोकेश्वर, आपण देखील चांगलं क्रिकेट खेळलात. सुशांत खूप चांगल्या बहरात आहेत. राजू पाटे, भूषण गोळे, आपणही चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं. पुढील स्पर्धांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा.